गोपाळ शेट्टी यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केलेली आहे। तिकीट नाकारल्याच्या चर्चेने कार्यकर्ते नाराज झालेले आहेत। गोपाळ शेट्टींच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जो यहाँ पैराशूट से आएगा उसका टिकट यहाँ फाइनल हो रहा है, तो ये बात तो जनता उसका विरोध करेगी। मोदी की गारंटी, जनता उसका विरोध करेगी। जनता बोरौली में हम जहाँ पर है इस पूरे विस्तार की जनता गोपाल भाई को 30 साल से जानते हैं। और वो सवाल है कि ये गरीब आम जनताओं की चेहरे मुश्किल लाएगा कौन? संसद मसीहा गरीब को माना जाते थे, अब ये नहीं रहे तो पहला मुझे तोड़ो, प्लीज डॉक्टर तोड़ो। क्या संसद को आपण पाहतोय या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन नानावरे यांच्याकडून। चेतन, दोन महत्त्वाच्या घडामोडी आहेत। एक तर दुसरी महत्त्वाची यादी लोकसभेची भाजपची पुढच्या काही वेळात जाहीर होण्याची शक्यता आहे। विशेषतः पहिल्या यादीनंतर विरोधकांनी वारंवार जो मुद्दा उपस्थित केलेला होता गडकरींच्या नावाचा, दुसऱ्या यादीत फडणवीस सुद्धा म्हणालेले होते येणाऱ्या यादीमध्ये पहिलं नाव महाराष्ट्रातली जर यादी असेल तर पहिलं नाव गडकरींचं असेल। त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष या लोकसभेच्या भाजपच्या दुसऱ्या यादीकडे आहे, कारण गडकरी पाठोपाठच आता नाव चर्चेलं जात आहे पंकजा मुंडेंचं। आणि गोपाळ शेट्टी यांना तिकीट नाकारल्यानं कार्यकर्ते नाराज सुद्धा झालेले आहेत। कार्यालयाबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे। निश्चितच लागवी ज्या प्रकारे काही तासांमध्ये आता ही दुसरी यादी जाहीर होत आहे त्यामध्ये जे विद्यमान मंत्री आहेत महाराष्ट्रातील त्यांच्या नावाचा समावेश असू शकतो असा कयास लावला जातो। त्यामध्ये नितीन गडकरींचं सर्वप्रथम नाव असेल, दुसरा जे केंद्रीय राज्यमंत्री रेल्वे मंत्री आहेत ते रावसाहेब दानवे यांच्या नावाचा समावेश असू शकतो, तिसरा म्हणजे बीड मधून प्रीतम मुंडेंच्या ठिकाणी आता त्यांची बहीण पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश असू शकतो, आणि चौथं पियुष गोयल जे केंद्रीय मंत्री आहेत आणि सध्या त्यांना कुठेतरी गोपाळ शेट्टी यांच्या जागेवरून उभा करण्याची तयारी सुरू केलेली आहे। ते स्वतः बोरीवलीला राहतात आणि ज्या प्रकारची सीट आहे गोपाळ शेट्टींची जी देशातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारी सीट आहे, जवळपास 4 लाखाच्या अधिक मताधिक्याने ही सीट निवडून आलेली, त्यामुळे ही सर्वात सेफ सीट मानली जाते आणि म्हणूनच पियुष गोयल यांना या ठिकाणून उमेदवारी देण्याचा एकंदरीत तयारी भाजपने सुरू केलेली होती। सध्या भाजपची जी यादी होणार आहे त्याच्यामध्ये भाजपचे विद्यमान 23 खासदार जे आहेत त्याच ठिकाणांच्या नावाचा समावेश असू शकतो। उरलेल्या ज्या सीटवरती अद्यापही चर्चा बाकी आहे त्या सीटवरती कुठल्याही प्रकारच्या उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार नाहीत असंही समोर येत आहे। म्हणजे जे खासदार सध्या ठाकरे गटाकडे आहेत किंवा काँग्रेसच्या ताब्यातली जागा असेल अशा जागा ज्या आहेत त्या अद्यापही महायुतीमध्ये जागांचं वाटप झालेलं नाहीये, त्या जागांचा समावेश सगळ्यात शेवटच्या यादीमध्ये असेल। तत्पूर्वी भाजपच्या 23 विद्यमान खासदारांच्या पैकी काही जे विद्यमान आता मंत्री आहेत त्यांच्या जागांचा सर्वप्रथम या यादीमध्ये समावेश असेल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। चेतन, पण गोपाळ शेट्टी यांचे कार्यकर्ते नाराज झाल्याचं म्हटलं जात आहे। आपण ही दृश्य देखील पाहतोय, त्यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकत्रित येत या सगळ्या संदर्भात नाराजीचा सूर आळवलाय। निश्चितच लागली, कारण गोपाळ शेट्टी यांचं काम सर्वश्रुत आहे। मुंबईमध्ये नगरसेवक पदापासून त्यांनी सुरुवात केलेली होती, भाजपचे मुंबई अध्यक्ष म्हणून काम केलं होतं, आता 2 टर्म पासून ते खासदार होते। मुंबईमधील ज्या रेल्वे लगाच्या झोपडपट्टी आहेत त्याचा प्रश्न घेऊन ते सातत्याने आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि त्यामुळेच हा जो त्यांचा मतदारांशी थेट असलेला कनेक्ट असेल, म्हणजे जरी ते खासदार असेल तरी दिल्लीपेक्षा अधिक वेळ ते आपल्याला पश्चिम उपनगरात दिसायचे, सातत्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या भेटी घेतलेल्या होत्या। मात्र मध्यंतरी काही काळांमध्ये पक्षावरती केलेली टीका असेल किंवा पक्षविरोधी घेतलेली भूमिका असेल यामुळे पक्षांतर्गत नाराजीही त्यांनी ओढावून घेतलेली होती आणि त्यामुळे कुठेतरी या त्यांच्या जागेवरती आता नवीन उमेदवार आपल्याला येताना पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच हा कुठेतरी पक्षाकडून त्यांच्यावर अन्याय होत आहे अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत आणि काही कार्यकर्त्यांनी आता थेट आपण पाहतो की आक्रमक भूमिकाही घेतलेली आहे। लागवी निश्चित चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।